मैत्रिणींनो, आज आपण नीर डोसा बनवणार आहोत। यालाच आपण घावन म्हणतो। पण घावण्यामध्ये आपण ओले खोबरे घालत नाही। त्यासाठी मी 2 कप कोलम तांदूळ घेऊन ते स्वच्छ निवडून 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि 2 तास भिजत ठेवले होते। मिक्सरमध्ये तांदूळ व 1 कप ओले खोबरे घालून लागेल तेवढे पाणी घालून घट्ट वाटावे। मिश्रण एकदम बारीक वाटलेले हवे। एका भांड्यात मिश्रण घेऊन त्यात आपण थोडे थोडे अंदाजाप्रमाणे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाणी घालावे। वाटीने ढवळून घेऊन त्यात थोडे चवीपुरते मीठ घालावे। पॅनला तेल लावून मिश्रण ढवळून घाला। पॅनवर 30 सेकंद झाकण लावून नंतर झाकण काढून घावन किंवा नीर डोसा काढून घ्यावा। जेव्हा दुसऱ्यांदा आपण डोसा किंवा घावन पॅनमध्ये घालू तेव्हा पॅनला तेल न लावता मिश्रण ढवळून पॅनवर टाका व 30 सेकंद झाकण ठेवून नंतर झाकण काढून डोसा व घावन आपोआप तयार होऊन निघून येईल। अशा प्रकारे आपले जाळीदार घावन किंवा नीर डोसा बिन तेलाचे तयार आहे। घावण्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवूया। मिक्सरमध्ये 1 कप खोबरे, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी डाळ्या व मीठ पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घेऊया। अशा प्रकारे घावणे किंवा नीर डोशाबरोबर या चटणीचा आस्वाद घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।